मी आपल्याकडेच वाचतो, ऐकतोय, फक्त वाचतोय आपल्या चॅनलवर की असं चाललंय, आमचा आग्रह आहे त्यांना म्हणून, पण असं कुठेही बोलणं झालेलं नाही. तुम्ही म्हटलं का? दर महिन्यातून एकदा घेतली आमची, तर ते बोलले. कोण? शिंदेवाले. नाही, ते काय म्हणतात आमचं नाही, ते म्हणतात अध्यक्ष बोलले म्हणून मी म्हटलं. मला वाटतं असा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. आम्ही या ठिकाणी अतिशय मोठ्या बहुमतामध्ये या ठिकाणी आहोत. आम्हाला कुठेही कोणाचं म्हणजे कुबड्यांची गरज नाही. थोडक्यात आपण जी भाषा बोलतो की कोणाच्या कुबड्या घेतल्या, तशी आम्हाला कुबड्यांची गरज त्या ठिकाणी. आमचे 72 नगरसेवक आहेत, अजून 4-5-6 आमच्याकडे येणारे आहेत, म्हणजे आमचे जवळपास 70-78-80 त्या ठिकाणी होत आहेत, आणि त्यामुळे तशी आवश्यकता नाही आहे. तर मला सांगा, आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत. आम्ही एकत्र लढलो असतो तर मग बिलकुल नक्की आम्ही तेच केलं असतं. आम्ही जळगावला आम्ही एकत्र लढलोय. आमचे 47 लोक, अजून 4 आमच्याकडे आले, आमचे 51 झाले. 74 पैकी किती झाले? 51. सेनेचे 20च लोक आहेत, पण आम्ही सोबत लढलेलो आहे. आम्ही 100% ठिकाणी निवडून आलेलो आहोत. ते 20 ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांनी जागा 23च दिलेल्या होत्या, पण तिथे आम्ही त्यांना सत्तेमध्ये सहभागी केलेलं आहे. तो विचार आमचा चाललेला आहे. आम्ही त्यांची आज उद्या मिटिंग, आता मी काही जात नाही आहे, पण आमचे राजू मामा भोळे आमदार आहेत, मंगेश चव्हाण आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी आम्ही सोपवली, पक्षाने सोपवलेली आहे. तर त्यांना म्हटलं तुम्ही एकदा बघा, बोला, आणि नंतर मग मी एकदा येईल आणि त्यावेळेला आपण ठरवू. पण तिथे आम्ही सोबत लढलेलो आहोत, त्या ठिकाणी आम्ही मग भागीदार आहोत. पण ज्या ठिकाणी आम्ही विरोधातच लढलो आणि त्या ठिकाणी आमचं जर एवढं बहुमत असेल तर मग आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांची सोय बघावी लागेल. पण या बाबतीमध्ये अजून अंतिम निर्णय कुठला झालेला नाही.